प्रमाणीकरण केलेलं आहे. जर तुम्ही सेंद्रिय शेती करत असाल आणि मार्केटमधून कुठलेही निविष्ठा तुम्ही आणत असाल तर ती निविष्ठा सेंद्रिय प्रामाणिक पाहिजे. सेंद्रिय निविष्ठा असेल तरच ती आपल्या शेतामध्ये आपल्याला टाकता येतं आणि त्याचंच प्रमाणीकरण आपल्याला करता येतं. अशा प्रकारे आपल्याला जो देशाचा सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे ज्याला आपण MPOP म्हणतो त्याच्याप्रमाणे आपल्याला प्रमाणीकरण करता येतं. आणि आता दुसरा जो प्रमाणीकरणाचा प्रकार आहे, ज्या शेतकऱ्यांना त्यांचा माल देशांतर्गत बाजारपेठेत विकायचा आहे किंवा स्थानिक बाजारपेठेमध्ये विकायचा आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी आता पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम ज्याला PGS इंडिया असं आपण म्हणतो, म्हणजे शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी चालवलेलं प्रमाणीकरण, ज्याचं हे जे प्रमाणीकरण आहे हे मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरच्या अंडर केलं जातं. जी NCOP संस्था आहे, नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग, गाझियाबादची, त्याच्या अंतर्गत हे प्रमाणीकरण केलं जातं. आणि गाझियाबादचे म्हणजे गाझियाबादच्या ज्या विभागीय संस्था आहेत, जसं आपल्याकडे RCOP आहे, अशा 9 विभागीय संस्था आहेत. ह्या 9 विभागीय संस्था शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या काही FPO असतील किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतील किंवा सेल्फ हेल्प म्हणजे ज्याला आपण म्हणतो बचत गट असतील शेतकऱ्यांचे, तर त्यांना मदत करणाऱ्या संस्था म्हणून मान्यता त्यांना देतात. आणि त्याच्यानंतर एक प्रादेशिक परिषदा आहे, म्हणजे शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण जे शेतकऱ्यांनी करायचं आहे त्या प्रमाणीकरणाला मदत करण्यासाठी प्रादेशिक परिषदा या तुम्हाला मदत करत असतात. आता या प्रादेशिक परिषदा सुद्धा या FPO असतात किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनची कुठलीही संस्था असेल किंवा तुमचे महिला बचत गट असतील, शेतकरी बचत गट असतील, तर यांना प्रादेशिक परिषद म्हणून मान्यता मिळू शकते. आणि याच्यामध्ये इन्स्पेक्शन जे आहे ते किमान म्हणजे शेतकऱ्यांचा गट कितीचा असू शकतो, तर किमान 5 शेतकरी, जास्तीत जास्त 20 शेतकरी. जर गव्हर्नमेंटची योजना असेल तर 50 शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये असतो. ज्या 3 शेतकऱ्यांना लिहिता वाचता येतं तो एक त्याचा अध्यक्ष होतो, दुसरा उपाध्यक्ष होतो आणि तिसरा सचिव होतो. तर या 3 शेतकऱ्यांनी बाकीच्या शेतकऱ्यांचे इन्स्पेक्शन करायचं असतं आणि बाकीच्या गटामधल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी या तिघांचं इन्स्पेक्शन करायचं असतं. म्हणजे आपणच आपल्या शेताचं इन्स्पेक्शन करायचं. आणि आपल्याला यासाठी मदत करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या मदत करणाऱ्या संस्था म्हणजे आपल्याला एक तर NCOP नेमून दिलेल्या आपल्याला ज्या फॅसिलिटी एजन्सी आहेत त्या किंवा प्रादेशिक परिषद सुद्धा आपल्याला मदत करतात की आपण कशा प्रकारे इन्स्पेक्शन केलं पाहिजे. सेंद्रिय शेतीमध्ये जर आपण ट्रेनिंग आयोजित केली तर म्हणजे पीक, कीड आणि तण नियंत्रण असेल, त्याच्यानंतर तुमचं मृदा जल संवर्धन असेल, त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, तर या असे टेक्निकल जे सेशन आहे हे टेक्निकल सेशनचं आयोजन जे आहे हे प्रादेशिक परिषदेमार्फत केलं जातं. आणि शेतकऱ्यांनी म्हणजे 50 शेतकऱ्यांच्या गटामध्ये जर एखाद्या शेतकऱ्यांनी चुकीच्या निविष्ठा वापरल्या, रासायनिक निविष्ठा वापरल्या, तर या शेतकऱ्यावर काय कारवाई करायची हा अधिकार सुद्धा त्या गटाचा असतो. त्या गटाची जी महिन्याला मीटिंग होते त्या महिन्याच्या मीटिंगमध्ये अशा शेतकऱ्यांवर काय कारवाई करायची हे बहुमताने निर्णय घेतला जातो. जसा लोकसभेमध्ये 203चा निर्णय असतो तसाच बहुमताने निर्णय घ्यावा लागतो. पण त्या शेतकऱ्याला आपल्या गटामध्ये ठेवायचं का त्या शेतकऱ्याला गटातून बाहेर काढायचं किंवा त्याला काही दिवस त्याचं टर्मिनेशन करायचं किंवा सस्पेन्शन करायचं हे त्या गटाने ठरवायचं असतं. परंतु जर गटाने अशा शेतकऱ्यांवर जर काही कारवाई केली नाही तर संपूर्ण गटाचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कॅन्सल होण्यासाठी जी नॅशनल ॲग्रिडेशन कमिटी आहे ती कधीही अशा गटांचे इन्स्पेक्शन करू शकते. त्यांच्या शेतातला माल जो आहे ते माल उचलू शकते आणि त्याचं पृथक्करण करून जर त्याच्यामध्ये काही केमिकल आढळलं तर त्या गटाची मंजुरी या ठिकाणी नामंजूर करण्यात येते. अशा प्रकारे 2 ज्या प्रमाणीकरण यंत्रणा आहे म्हणजे NPOP आणि PGS अशा प्रकारे आपल्याला प्रमाणीकरण करता येतं. आता याची जी मानकं आहे म्हणजे मला जर शेतीचं प्रमाणीकरण करायचं असेल तर मी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आता त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं की बियाणं आपण कुठलं वापरलं पाहिजे. म्हणजे जर मला सेंद्रिय शेती करायची असेल तर आणि त्याचं प्रमाणीकरण करायचं असेल तर मी कुठलं बियाणं पहिल्यांदा वापरलं पाहिजे. तर स्टँडर्ड असं सांगतं म्हणजे मानक असं सांगतं की जे बियाणं तुम्हाला वापरायचं आहे ते एकदम परंपरागत बियाणं असणं गरजेचं आहे. जर परंपरागत बियाणं तुमच्याकडे असेल तर तुम्ही सर्टिफाईड ऑर्गॅनिक बियाणं वापरू शकता. जर तुम्हाला सर्टिफाईड ऑर्गॅनिक बियाणं देखील मिळालं नाही तर एखाद्या शेतकऱ्याचं जर प्रमाणीकरण झालेलं असेल आणि त्याच्याकडून जर तुम्हाला बियाणं घेता आलं तर तुम्ही ते घेऊ शकता. हे सगळे बियाणे जर तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही मार्केटमधून आणलेलं बियाणं वापरू शकता. फक्त याच्यामध्ये एक टर्म्स अशी आहे की जे बियाणं तुम्ही वापरणार आहे त्याच्यावर रासायनिक जी बीज प्रक्रिया आहे ती करता कामा नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट जे BT कॉटन आपण वापरतो
म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम जे आहे, जीएमओ, नो जीएमओ म्हणजे कुठल्याही जेनेटिक मॉडिफाईड ऑर्गॅनिझमचं सीड किंवा प्लांटिंग मटेरियल आपल्याला याच्यामध्ये वापरायचं नाही. अशा प्रकारे जर आपण सीड केलं म्हणजे जैविक पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करू शकतो, फक्त रासायनिक पद्धतीने बीज प्रक्रिया करायची नाहीये आणि असं सीड आपल्याला आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये वापरता येतं. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की खत वापर धोरण आपला कसा असला पाहिजे. आता खत वापर धोरणामध्ये आपण नैसर्गिक संसाधनांपासून बनवलेल्या ज्या निविष्ठा आहेत त्या आपण वापरू शकतो. म्हणजे सूक्ष्मजीव असेल किंवा प्राणी असतील किंवा वनस्पती आहे याच्यापासून बनवलेल्या निविष्ठा आपण वापरू शकतो. आपल्या बांधावर बनवणाऱ्या ज्या निविष्ठा आहेत जसं कंपोस्ट आहे किंवा गांडूळ खत आहे, स्लरी आहे, या आपण वापरू किंवा बीजामृत आहे हे आपण वापरू शकतो. फक्त जे आपण बांधावर निविष्ठा वापरणार आहे त्याच्यामध्ये तंबाखू किंवा गावठी दारू याचा समावेश करायचा नाही. मानवी मलमूत्र याच्यामध्ये येता कामा नये. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे की जे आपण शेणखत वापरणार आहोत या शेणखताचं कंपोस्टिंग करणं गरजेचं आहे. कंपोस्टिंग करून ते आपण वापरायला पाहिजे. त्यानंतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे हे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला एका ठराविक लिमिट पर्यंत म्हणजे 1, 2 ते 3% आपल्याला वापरता येतं. परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जे खत खनिजांपासून बनलेले आहे ज्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नाही, जसं सल्फर असेल किंवा तुमचं आपण त्याला सल्फरानंतर आपल्याकडं मला वाटतं मला आठवत नाही, परंतु अशा ज्या गोष्टी की जे खनिजापासून आहेत म्हणजे पोटॅशियम ह्युमिक असेल, पोटॅशियम ह्युमिक म्हणजे आपलं जे ह्युमिक ऍसिड आहे ही ह्युमिक ऍसिड आपण वापरू शकतो की ज्याच्यावर आपण रासायनिक प्रक्रिया केलेली नाही. तर अशा पद्धतीने आपण खनिज खतांचा वापर त्याच्यामध्ये करू शकतो. याच्यामध्ये रासायनिक खतं जी आहेत ही रासायनिक खतं आपल्याला वापरता येत नाही. रासायनिक खतांमध्ये युरिया असेल किंवा चिलेटेड नायट्रेट खतं असतील किंवा पोटॅशयुक्त खतं असतील, फॉस्फरस युक्त खतं असतील, अशी खतं रासायनिक आपल्याला वापरता येत नाही. याच्यामध्ये आपल्याला जर बाहेरून काही निविष्ठा आणायच्या असतील की ज्या सूक्ष्मजीव किंवा वनस्पती किंवा प्राण्यांपासून बनवलेल्या आहेत, तर ज्या अद्ययावत तंत्रज्ञानाने बनवलेल्या आहेत, तर अशा ज्या प्रमाणित निविष्ठा असतील म्हणजे ज्याला आपण बायो फर्टिलायझर म्हणतो, ते बायो फर्टिलायझर तुम्ही आणू शकता, फक्त त्याचं प्रमाणीकरण झालं होणं गरजेचं आहे. त्यानंतर कीड, तण आणि रोग नियंत्रणाच्या बाबतीत असं स्टँडर्ड असं सांगतं की सूक्ष्मजीव, वनस्पती आणि प्राणी याच्यापासून बनवलेल्या निविष्ठा ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरू शकता. त्याचप्रमाणे ज्या मार्केटमध्ये मिळतात परंतु प्रमाणित निविष्ठा आहेत म्हणजे बायोपेस्टिसाइड्स ज्या आहेत त्या तुम्ही वापरू शकता किंवा हर्बल एक्स्ट्रॅक्ट तुम्ही वापरू शकता. बांधावर ज्या निर्माण केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही वापरू शकता, फक्त याच्यामध्ये तंबाखूचा वापर होता कामा नये. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असं आहे की कुठल्याही प्रकारचं जी बुरशीनाशक आहे, रासायनिक बुरशीनाशक किंवा रासायनिक तणनाशक जे आहे ते रासायनिक बुरशीनाशक आणि तणनाशक हे आपण वापरता कामा नये. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळा आपण सिंथेटिक ग्रोथ हार्मोन वापरतो म्हणजे नॅफ्थॉल ऍसिटिक ऍसिड वापरतो किंवा जिब्रेलिक ऍसिड वापरतो किंवा इंडॉल ऍसिटिक ऍसिड वापरतो, हे वापरता कामा नये. हे जर आपण प्रॉपर वापरलं म्हणजे ज्या आपल्या सेंद्रिय निविष्ठा आहेत किंवा बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड आपण जर वापरल्या किंवा तसे पण अर्क वगैरे जे आपण काढून वापरतो किंवा लसूण, मिरची, ताक अर्क वापरतो, हे जर आपण वापरलं तर आपलं प्रमाणीकरण याच्यामध्ये सुखकर होऊ शकतं. त्यानंतर मार्केटमधून ज्या अद्ययावत तंत्रज्ञानाने बनवलेल्या निविष्ठा आहेत त्या आपण वापरू शकतो. ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला म्हणजे कीड, रोग आणि तण नियंत्रण जे आहे याच्यामध्ये आपल्याला प्रमाणीकरण मिळण्यामध्ये कुठलीही अडचण येत नाही. याच्यामध्ये इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लिमिट जे आहे, नुकसानीची आर्थिक पातळी पाहून जर आपण मला वाटतं किडीचं नियंत्रण केलं तर मला वाटतं अतिशय फायदा त्याच्यामध्ये होतो. म्हणजे कीड साधारणतः आपल्याकडे जे मित्र कीड आहे या मित्र किडांना आपल्याला कसा वापर आपल्या शेतामध्ये करता येईल. आंबेली फिरी नावाची जी वनस्पती आहे म्हणजे ज्या वनस्पतींना छोटे छोटे पिवळ्या कलरची फुले येतात, अशा वनस्पतींचा उपयोग आपण आंतरपीक किंवा मिश्रपीक पद्धतीमध्ये केला तर मोठ्या प्रमाणात क्रायसोपा कार्निया असेल किंवा लेडीबर्ड बीटल असेल, जे मित्र कीड आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये येतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की पीक विविधता, जर आपल्याला मित्र कीड आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात आणायची असेल तर पीक विविधता ही अतिशय महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही असं घ्या की कपास तुमचं मुख्य पीक आहे आणि कपासामध्ये कपासाच्या 4 ओळीनंतर तुम्ही 2 ओळी त्या चवळीच्या लावल्या, तर चवळी जी आहे एक तर द्विदल वर्गीय वनस्पती आहे. चवळीच्या ज्या मूळ आहे त्या मुळावर रायझोबियम नावाचा जीवाणू आहे
जो नत्र मोठ्या प्रमाणात फिक्स करतो आणि तुमच्या पिकांना पुरवतो, म्हणजे तुम्हाला युरिया द्यायची गरज नाही. दुसरी गोष्ट की चवळी जी आहे, चवळीवर मोठ्या प्रमाणात क्रायसोपा कार्निया नावाचा मित्र कीड येतो, जो एका वेळी हजारो रस शोषक किडींची अंडी खाऊन घेतो. त्यानंतर तुमच्या कापसाच्या शेतामध्ये दर 4 ओळीनंतर जर एक ओळ मक्याची असेल तर मक्यावर लेडीबर्ड बीटल नावाचा मित्र कीड येतो, जो रस शोषक किडींची छोटी छोटी अंडे 50 ते 55 अंडे तो खातो. वेगवेगळ्या रस शोषक किडींची वेगवेगळ्या प्रकारात तो अंडे खातो. अशा प्रकारे आपल्याला म्हणजे बाहेरून काही न आणता इकॉनॉमिक थ्रेशोल्ड पद्धत जी आहे, ज्याला आपण नुकसानीची आर्थिक पातळी ज्याला म्हणतो, त्या नुकसानीच्या आर्थिक पातळी जे ओळखून जर आपण कीड नियंत्रण केलं, म्हणजे आपण फेरोमेन स्टाक लावली किंवा आपण येलो स्टिकी ट्रॅप लावले, तर मला वाटतं मोठ्या प्रमाणात फायदा त्याच्यामध्ये होतो. आणि तण नियंत्रणासाठी जर आपण मिश्र पीक किंवा पिकांची म्हणजे मिश्र पीक असेल किंवा सहचारी पिकं असतील किंवा पट्टाफेर पद्धतीची पिकं असतील, अशा पिकांची फेरपालट जर व्यवस्थित केली तर तण सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये कमी होतं. आता हरळ जी आहे, हरळ जर आपल्याला कमी करायची असेल तर राजगिरासारखं आंतरपीक जर आपण घेतलं आणि फुलोऱ्यात आल्यानंतर त्या राजगिरावर जर आपण ते कापून टाकलं तर त्याच्यामधला जो बीटा-सिटानाइन नावाचा जो अल्कलॉइड आहे ते मोठ्या प्रमाणात हरळ कमी करते. म्हणजे आपल्याकडे जे तण आहे त्याचं प्रमाण सुद्धा हळूहळू कुठलंही रासायनिक न वापरता ते तण जे आहे ते तण हळूहळू कमी होतं. त्याचप्रमाणे आपण जर हिरवळीचे पिकं घेतले, हिरवळीचे पिकं जर आपण बेवड पीक म्हणून जर घेतले तर आपल्याकडे ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. आम्ही काही शेतकऱ्यांबरोबर प्रयोग केले की ऑर्गॅनिक कार्बन कुठल्या गोष्टींमुळे सगळ्यात जास्त वाढतं. जर तुम्ही हिरवळीचे पिकं घेतले आणि फुलोऱ्यात आल्यानंतर ते जर आपण बेवड म्हणून गाडले किंवा जर आपल्याकडे बहुवार्षिक पद्धत आहे, त्या बहुवार्षिक पद्धतीमध्ये म्हणजे बहुवार्षिक पिकांमध्ये 2 पिकांच्या ओळीमध्ये जर ते आपण गाडले तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणात आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन मिळतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे की ज्याला आपण गवत म्हणतो. आता एकीकडे असं म्हणतात की तण उगाय धन, म्हणजे गवताचा वापर तुम्ही पहा, पीक आणि गवत जर आपल्या शेतामध्ये कांदा असेल आणि कांद्यामध्ये जर तण असेल तर कोण जास्त चाकाकतं? तर गवत, तण नेहमी जास्त चाकाकतं. कारण तणाला त्याला दैवी गुण असा आहे की तो ज्या जमिनीमध्ये आहे त्या जमिनीमध्ये जे अविद्राव्य क्षार आहे त्याचं अविद्राव्य तो करतो, म्हणजे नैसर्गिक चिलेशन जे आहे त्याच्यामुळे होती ऑटोमॅटिक होतं आणि मोठ्या प्रमाणात संतुलित अन्नद्रव्य त्याला मिळतं. म्हणून पीक तण जे आहे हे तण अतिशय चकाकतं, तणावर कुठलाही रोग किंवा कुठलाही किडा तणाला खात नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तण मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य खेचतं, कारण त्याच्यामध्ये संतुलित अन्नद्रव्य म्हणजे जे नैसर्गिक चिलेशन होतं त्यामुळे सगळ्या क्षारांचं रूपांतर जे आहे ते अन्नद्रव्यामध्ये होतं आणि त्यामुळे तणाला संतुलित अन्नद्रव्य मिळतं. म्हणून तण जे आहे, तण जर आपण उपटून किंवा कापून जर आपण परत जमिनीमध्ये घातलं तर त्याच्यातून मिळणारा जो अन्नद्रव्य, विशेषतः जो पोटॅश आहे, जो मोठ्या प्रमाणात आपल्या जमिनीमध्ये आहे परंतु पिकाला आपल्या मिळत नाही, तर तो पिकाला सहज उपलब्ध होण्यासाठी ते तण अतिशय चांगलं आहे. म्हणून कीड, रोग आणि तण नियंत्रण जे आहे, म्हणजे रोगांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर संतुलित अन्नद्रव्य महत्वाचं आहे. किडीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर एकात्मिक पद्धतीमध्ये म्हणजे जी मिश्र पीक आहे, पीक विविधता ज्याला आपण म्हणतो, ती पीक विविधता जर आपण लावली तर आपल्याला कीड चांगली नियंत्रण करता येते. आणि तणाच्या बाबतीत सुद्धा आपण विचार केला तर तणाच्या बाबतीत सुद्धा मिश्र पीक पद्धती असेल किंवा पीक विविधता जी आहे किंवा आपल्याकडे ज्या राजगिरासारखे वनस्पती आहे यांचा वापर जर आपण केला, जर आपण साखळी पद्धतीने पिकं जर आपण घेतली तर तणाचा सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात ऱ्हास करता येतो. कुठलंही रसायन द्यायची याच्यामध्ये गरज लागते. त्यानंतर मृदा आणि जलसंधारण हा अतिशय महत्वाचा घटक सेंद्रिय शेतीमध्ये आहे. बऱ्याच वेळा मी जसं सांगितलं की जमिनी जाळू नये. आता जमिनी जाळण्याचा अजून एक मोठा दूरगामी परिणाम असा होतो की ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये काहीच नसतं, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात माल जाळण्याची सवय आहे, ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये काही नसतं त्यावेळेस जी मित्रकीड आहे ही मित्रकीड आपल्या शेताच्या बांधावर जाऊन बसते, म्हणजे जे गवत असतं किंवा जे झाडे असतात त्याच्यामध्ये असतात. परंतु आपण जर हे बांध जाळे किंवा डोंगर मोठ्या प्रमाणात आता लोक जाळतात, अतिशय चुकीची पद्धत आहे. हे जी मित्रकीड आहे ह्या मित्रकिडींना ज्यावेळेस शेतामध्ये काहीच आधार नसतो, त्यांना निवारा नसतो, तर त्याचा निवारा देण्याचे बांध आणि हे डोंगर जे आहे ते अतिशय महत्वाचे ठिकाण आहे. ते जर आपण जाळले तर आपण एकीकडे आपल्याकडे म्हणजे आपली जी शेती पद्धती आहे त्याला मदत करणाऱ्या मित्रांचा आपण मोठ्या प्रमाणात नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. त्याप्रमाणे पाण्याचं बद्दल जसं सरांनी सांगितलं की आपण ड्रीप जास्तीत जास्त वापरलं पाहिजे.
जर ड्रीप आपल्याला वापरता आलं नाही तर पिकाला पाणी कधी द्यावं, तर पिकाला वापसा कंडिशन जी आहे, वापसा कंडिशन म्हणजे काय, तर साधारणतः दोन जमिनी म्हणजे माती ही कणाकणाने बनलेली आहे आणि दोन मातीच्या कणामध्ये 50% आर्द्रता आणि 50% हवा असं ज्यावेळी चित्र निर्माण होतं त्याला आपण वापसा कंडिशन म्हणतो. मग ही वापसा कंडिशन जर आपल्याला ओळखता आली नाही तर इंडिकेटर क्रॉप आहे, जसं सूर्यफूल आहे. जर आपल्या मुख्य पिकामध्ये आपण सूर्यफुलाचा वापर केला तर सूर्यफुलाचं जे फूल आहे ते परमनंट विल्टिंग म्हणजे जमिनीची वापसा कंडिशन कधी आली आणि पिकाला कधी पाणी द्यावं ते सूर्यफूल आपल्याला सांगतं. म्हणून इंडिकेटर पीक क्रॉपचा आपण वापर करणं गरजेचं आहे. आता पिकाच्या पाण्याबद्दल सरांनी भरपूर सांगितलंय, परंतु पिकाला कुठलं पाणी उपलब्ध होतं तर दोन मातीच्या कणांमध्ये आपल्या केसा इतका पापळ पुद्रा जेव्हा पाण्याचा तयार होतो, ज्याला आपण केशाकर्षण पद्धती म्हणतो किंवा कॅपिलरी मुवमेंट ऑफ वॉटर ज्याला म्हणतो, असं पाणी ज्यावेळेस पिकांना म्हणजे दोन मातीच्या कणांमध्ये येतं ते पाणी पिकांना उपलब्ध होतं आणि अशा पाण्यामध्ये मिक्स झालेली खतच पिकांना घेता येतात. म्हणून पाणी देताना पाण्यावर फार गोष्टी अवलंबून आहे. मी आता युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी इस्रायलमध्ये होतो एक 10 दिवस, तर सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे दोन गोष्टी मला आठवतात. एक डॉक्टर ज्योती टॉम होता सर व्होल्कॅनिक रिसर्च इन्स्टिट्यूटला, तर त्यांनी सांगितलं की भारतामध्ये त्याचं आता एक संशोधन चांगलं चालू आहे की भारतामध्ये जसं सांगितलं की नायट्रोजनचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. नायट्रोजन मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे काय झालं, कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वाढते, कार्बन इमिशन मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणजे आपल्याकडे नायट्रोजन जास्त झाल्यामुळे पिकाचं उत्पादन चांगलं येते, पण जे पीक आहे त्याच्यामधले जे सेकंडरी मेटाबोलाइट आहे किंवा त्याच्यामधले जे पोषण मूल्य आहे ते कमी कमी होत चाललेले आहे. म्हणजे आपण जे अन्न तर भरपूर मिळतं तर त्याच्यातली सकसता आपली कमी कमी होत चालली आणि त्याच्यावर अतिशय चांगला संशोधन व्होल्कॅनिक रिसर्च इन्स्टिट्यूटला चालू आहे आणि आपल्या भारतीय वंशाच्याच डॉक्टर ज्योती टॉम इथं काम करतात. आणि विशेष म्हणजे इस्रायलमध्ये मी 10 दिवस फिरलो, इस्रायलमध्ये कुठेही पाणी नाही, 50 मिलीमीटर फक्त पाऊस पडतो आणि समुद्राचं जे पाणी आहे ते समुद्राच्या पाणीचा ते वापर करतात. अतिशय म्हणजे अगदी 4 EC पर्यंत 4 इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असेपर्यंत जे पाणी आहे त्या पाण्यावर म्हणजे त्या पाण्याचा ताण सहन करणारे म्हणजे अशा पाण्याला रेजिस्ट करणाऱ्या वनस्पती त्यांनी शोधून काढलेल्या आहेत. कुठेही पाणी आणि मातीचा आग्रह नाही, म्हणजे कुठंच सुपीक माती नाहीये, कुठंच पाणी नाहीये, परंतु आज जर आपण इस्रायल पाहिलं तर सगळ्या प्रकारच्या वनस्पती म्हणजे आपल्याकडे मला बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो, मी BSc ॲग्री MSc झालो, डबल MSc झालो, MBA झालो, PhD झालो, हे सगळं करत असताना आता माझी शेती आहे, मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे, हे सगळं करत असताना मला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की आपण प्रत्येक वेळेस अरे आपल्याकडे पाणी नाही, आमच्याकडे मातीच खराब आहे, परंतु इस्रायलमध्ये काही नसताना ते लोक इतक्या मोठ्या पद्धतीने कसं काय संशोधन करतात. तुम्ही 10 दिवस त्या ठिकाणी होतो, वेगवेगळ्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी मध्ये फिरलो. एक चेरी शेरॉन नावाचा चेरी टोमॅटो ग्रो करणारा एक मित्र माझा अतिशय चांगला झाला आणि तो 36 प्रकारच्या भारतीय जे म्हणजे आपला जे भाजी पिकं आहे, भोपळा असेल, दोडका असेल, कारला असेल, भेंडी असेल, मिरची असेल, तो सगळ्या पद्धतीने त्या वाळवंटामध्ये नेगेव नावाचं वाळवंट आहे, दूर दूरपर्यंत वनस्पती कुठे झाड तुम्हाला दिसणार नाही, फक्त रेती आहे आणि ह्या रेतीमध्ये तो शेती करतोय. परंतु एक गोष्ट मला कळते की इस्रायलची शेती पुढे काय आहे तर त्यांनी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन याचा अतिशय चांगला मेळ घातलेला आहे. आपल्याकडे एक तर व्यवस्थापनाचा फार मोठ्या प्रमाणात अभाव आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपण तंत्रज्ञानाचा अवलंब करत नाही. आज आपल्याकडे जे कृषी विद्यापीठ आहे किंवा कृषी विज्ञान केंद्र आहे किंवा आपल्याकडे कृषी विभाग आहे यांचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी करून घ्यायची गरज आहे. आपल्याकडे जर राजकीय सभा असतील तर प्रचंड गर्दी असते, परंतु जर कृषीचे कार्यक्रम घेतले, तुमच्यासारखे शेतकरी उपलब्ध होणं ही फार नशिबाची गोष्ट आहे. आज शेतकरी मोठ्या प्रमाणात मिळत नाही किंवा येतच नाही, परंतु आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणात अभ्यास करावा लागणार आहे. अभ्यासाशिवाय, कारण शेती जी आहे ते 100% तंत्रज्ञानयुक्त क्षेत्र आहे, म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय शेती जर तुम्ही पाहिली तर सेंद्रिय शेती ही प्रचंड मोठं तंत्रज्ञान असलेलं क्षेत्र आहे. म्हणजे इस्रायल सारखा देश जर करू शकतो, म्हणजे त्यांच्याकडे काहीच नाही, 4% EC म्हणजे जे पाणी आपण पिऊ शकत नाही असं पाणी ते शेतीला देतात आणि त्याच्यावर रेजिस्ट म्हणजे त्यांनी त्या पाण्याला रेजिस्ट करणाऱ्या व्हरायट्या शोधलेल्या आहेत. मग आपल्याकडं निसर्गाने इतकं चांगलं दिलेलं आहे,
आपल्याकडे इतकी सुंदर माती आहे. आज आपल्याकडे मराठवाड्यामध्ये जमीन अतिशय ब्लॅक अँड कॉटन सॉइल, आपण म्हणतो ना ब्लॅक कॉटन सॉइल आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर पाणी सुद्धा आपल्याकडे प्रचंड आहे. म्हणजे आता विजय आगांसमोर सांगणं हे फार, म्हणजे मी फार लहान आहे, परंतु पाणी अडवा पाणी जेव्हा हे पहिल्यापासून सांगत आलेलं आहे. म्हणून आपल्याला कमीत कमी वापर पाण्याचा किंवा कमीत कमी वापर मातीचा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मिनिमम टिलेज, ह्या गोष्टींचा जर वापर आपण केला तर मला वाटतं अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला याच्यामध्ये काम करता येईल. आणि सेंद्रिय शेती जी आहे, या आज वेगवेगळ्या संकल्पना जरी असतील तरी सेंद्रिय शेती म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी तुमच्या शेतावर करता, आज प्रत्येक शेतकरी हा एका विद्यापीठाबरोबर आहे. मी शास्त्रज्ञाबरोबर नाही म्हणणार, परंतु एक विद्यापीठ म्हणजे एक शेतकरी आहे. कारण सगळ्या प्रकारचे जे शास्त्र आहे, म्हणजे मृदाशास्त्र असेल किंवा त्याचं पीक संरक्षणाचं शास्त्र असेल, रोगाचं शास्त्र असेल, सगळ्या गोष्टी त्या एका शेतकऱ्यावर अवलंबून आहे. तो एक शेतकरी सगळ्या प्रकारचे शास्त्र त्याच्या शेतामध्ये अवलंब करत असतो. त्यामुळे त्याचं जे निरीक्षण आहे किंवा त्याच्या ज्या प्रत्यक्ष प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यावर आधारभूत तुम्ही जी शेती पद्धती करता, ती पीक पद्धती किंवा ती शेती अतिशय महत्त्वाची आहे. सायन्स काय सांगतं किंवा इतर वेगवेगळे लोक काय सांगतात किंवा वेगवेगळ्या संकल्पना काय सांगतात, हे जर आपण विसरलो आणि आपल्याकडे नैसर्गिक संसाधनं काय आहे, म्हणजे आपण नवीन गोष्टीचा कुठलाही आग्रह न धरता आपल्याकडे काय आहे आणि त्या नैसर्गिक संसाधनाचा आपण कसा वापर करू, म्हणजे आपल्याकडे पायाभूत सुविधा आता काय आहे, नवीन कुठली गोष्टीचा आग्रह धरण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याच्यावर आधारित जर आपण शेती केली तर मला वाटतं सेंद्रिय शेतीच काय तर कुठल्याही प्रकारची शेती अतिशय महत्त्वाची आहे. आज अजून एक महत्त्वाचा विषय पुढे येतोय की सेंद्रिय शेती खरंच पॉसिबल आहे का, किंवा नैसर्गिक शेती ही खरंच पॉसिबल आहे का. तर आज आपल्याकडे जी निर्यात होते मोठ्या प्रमाणात, म्हणजे सेंद्रिय सोडून ती निर्यात कशाची होती तर झिरो रेसिड्यू म्हणजे अवशेषमुक्त शेतीची होते. मग आपण असं का करायला नको की आपण अवशेषमुक्त शेतीकडे का जायला नको. सुरुवातीला आपण डायरेक्ट म्हणजे पहिलीतून डायरेक्ट 10वीला जाण्यापेक्षा आपण आधी पहिलीत जाणं गरजेचं आहे. म्हणून आपण जे रसायनं वापरतो ते रसायनं एकदम बंद करण्यापेक्षा आपण जर इंटिग्रेटेड फार्मिंग एकात्मिक पद्धतीने जर आपण शेती केली, रसायनांचा वापर कमी करत जाऊन आपण जर सेंद्रिय निविष्ठांचा वापर कमी केला तर अवशेषमुक्त शेती. अवशेषमुक्त शेती म्हणजे काय की तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे पिकवता त्याला तुम्ही खतं घाला, वेगवेगळ्या प्रकारचे औषधं मारा, परंतु ज्यावेळेस ते पीक निघतं आणि ते पीक जेव्हा ताटात येतं तर त्या ताटामध्ये त्या तुम्ही मारलेल्या औषधाचे कुठल्याही प्रकारचे अवशेष त्या पिकामध्ये शिल्लक राहत नाही. त्याला आपण अवशेषमुक्त शेती म्हणतो. म्हणून मग आपण अवशेषमुक्त शेतीपासून सुरुवात करणं का करू नये, तर ही सुद्धा संकल्पना आज पुढे येते आहे. म्हणजे विलास शिंदेचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल, माझे अतिशय चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या संकल्पने म्हणजे हे जे रेसिड्यू फ्री आमचं जे रोमिफ इंडिया मिशन आहे, जे रेसिड्यू फ्री अँड ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशन, तर त्यांनी माझ्यासमोर आग्रह धरला होता की रेसिड्यू फ्री तुम्ही पहिल्यांदा घ्या, नंतर तुम्ही ऑर्गॅनिक घ्या. या अवशेषमुक्त शेती आधी शेतकऱ्यांना करू द्या आणि त्याच्यानंतर ते सेंद्रियकडे जातील. म्हणजे आता जे रासायनिक खतं आहे किंवा रासायनिक औषधं आहे हे अद्यावत तंत्रज्ञानावरच आधारित आहे. म्हणजे कुठल्याही औषधांमुळे किंवा कुठल्याही खतांमुळे आपल्या जमिनीची दुर्दशा होते का, तर अजिबात नाही. आपण त्यांचा अवलंब ज्या भोगम पद्धतीने करतो ती पद्धत चुकीची आहे. मुळात शेती जी आहे, शेती हा अतिशय मोठ्या प्रमाणात शास्त्रोक्त विषय आहे, परंतु आपल्याकडे शेती करतो कोण आज की ज्याचा आणि शिक्षणाचा बहुधा संबंध नाही, अशी लोक आज शेतीमध्ये आपले व्यस्त आहेत. आणि मग दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण अशास्त्रीय पद्धतीने शेती करत असल्यामुळे खरंच शेतीला अवकाळ आलेली आहे. कारण शेती हा अतिशय तांत्रिकयुक्त विषय आहे आणि ज्यावेळेस आपण तांत्रिकयुक्त विषय आढळतो तर त्यावेळेस सातत्याने त्याच्यामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे, सातत्याने आपण माहिती घेणं गरजेचं आहे. आणि आपल्याला अभ्यास करायला किंवा माहिती घ्यायला आपल्याला शाळेत जायचं नाही. आपल्याकडे जवळ असणारे कृषी विज्ञान केंद्र आहे, कृषी विभाग आहे, कृषी विद्यापीठ आहे, ॲग्रोवन सारखं दैनिक आहे, याचा आपण वापर केला पाहिजे. खरं तर सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण ही जी पद्धत आहे ही अतिशय सोपी आहे. म्हणजे आता पवार सर आणि मी जे सांगितलं अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचं प्रमाणीकरण मोठ्या प्रमाणात होतं. आज आपण जर सेंद्रिय शेतीचा विचार केला तर 10.17 दशलक्ष हेक्टर इतकी सेंद्रिय प्रमाणीकरणाखाली क्षेत्र आपल्या भारत देशामध्ये आहे. 25 लाख शेतकरी आज भारत देशामध्ये प्रमाणित सेंद्रिय शेती करतायत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की 5,225 करोड रुपये इतकं परकीय चलन, इतकं मोठ्या प्रमाणात निर्यातीतून मिळणारं मूल्य आपल्याला सेंद्रिय शेतीमधून मिळते. त्यामुळे सेंद्रिय शेती किंवा त्याचं प्रमाणीकरण हे अजिबात अवघड नाहीये.
परंतु ते आत्मसात करण्यासाठी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. जाता जाता मी तुम्हाला एक 2 उदाहरणं सांगतो की 18व्या दशकामध्ये लमार्क नावाचा एक शास्त्रज्ञ होता. लमार्कने असं सांगितलं की मनुष्य हा फार ताकदवान होता किंवा पूर्वीचे जे पशुपक्षी होते फार ताकदवान होते. त्यांना म्हणजे मनुष्याबाबत तो म्हणतो की मनुष्यांना कदाचित शिंग असतील, त्याच्या हाताची नखे फार मोठी होती, त्याच्या अंगावर केस मोठे होते, त्याची उंची फार होती. परंतु ज्या ज्या गोष्टीचा वापर मनुष्याने केला नाही किंवा या पशुपक्ष्यांनी केला नाही त्या वस्तू त्या गोष्टीचा विनाश होत गेला. म्हणजे आपण नखांचा वापर केला नाही, नख कमी होत गेले, केसांचा वापर कमी झाला, केस कमी होत गेले. त्याचप्रमाणे पूर्वी ॲनाकोंडा नावाचा साप होता, आता छोटे साप राहिले. पूर्वी